राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस. अर्धा पावसाळा संपला तरी 618 गावं आणि 1651 वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवण्याची वेळ. नागरिकांना दमदार पावसाची आस. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. कुणी पालकमंत्री झाल्यामुळे शहर खड्डेमुक्त होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा. नाशिकमधल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. संसदेच्या तिसऱ्या आठवड्यातही विरोधक आक्रमक. लोकसभा तासाभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित. अमित शहांच्या गैरहजेरीवरून विरोधकांचं संसदेबाहेरही आंदोलन. पंतप्रधान मोदी आणि शहा संसदेमध्ये यायला का घाबरतात? अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी फिरकले नाहीत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सभागृहात शहांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार, केलं स्पष्ट. परीक्षांवरील गैरव्यवहाराचे देशभरात 178 खटले 2 दशकांपासून प्रलंबित. प्रकरणांचा तपास पूर्ण होऊनही कोर्टात अद्याप सुनावणी नाही. सीबीआय आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहू नका. आरएसएसचे सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संविधानाचा अपमान. संजय राऊतांचा अतुल लिमयेंवर घणाघात. सहकार्यवाह लिमयेंचं विधान भागवतांना मान्य आहे का? राऊतांचा सवाल. भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांना मोठा दिलासा. महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण आरोप प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. बीएमसीच्या विद्यार्थ्यांची वरळीच्या नेहरू सेंटरला मोफत सहल. महापालिकेकडून 87 लाखांचं कंत्राट दिल्यामुळे सहल निघण्याआधीच वाद. निविदेची अट शिथिल केल्यामुळे विरोधक आक्रमक. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती.